आता हे काय पोस्टर लावत फिरू मोबाईल मध्ये पाठव ना फोटो हिचा. मी कशाला हिचा फोटो माझ्या मोबाईल मध्ये ठेवू? कोण आहे ती माझी? तर तुझे सोनं आहे ना, गेल्या वेळेस तू उचलायला सांगितलं आणि ते बघ आता मी पुन्हा मला तुझी कशीच मदत लागणार आहे. म्हणजे आणखी हिला परत उचलायचं का? ए भावड्या, तिला मोठी स्टोरी आहे, निवांत सांगते तुला. आता नीट ऐक, मी जी सांगते का नाही तसंच करायचं. हा, हे बघ भावड्या, ह्या टायमाला काही बी झालं तरी तिला उचल. लांब कुठं तर नेमकं नाही, तिचं लगीन लावून टाक. ही पोरगी तुझ्या तायडीच्या आयुष्यात पुन्हा नाही आली पाहिजे. बर बर ठीक आहे. आताच काम कामावर लागतो आणि डोळ्यात तेल काढून काय ह्याच्यावर लक्ष ठेवतो बघ. हा बरं बरं. हे बघ, आता बोलताना कसं अडकवतो का नाही तसं कामात अडकू नको. काय काम एकदम फक्त झालं पाहिजे. जा आता, बघत काही बसले कोणी बघायचे. झालं का कामाला? ये नेबरट, तुला तुझ्या लग्नाच्या ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा. टँगो शर्ट, नवीन चप्पल, पॅट, नवीन करकरीत शर्ट. आता काय हिरो बनतो काय बाबा? बरं ते जाऊ दे. आता फक्त आपल्याकडे टपरीतच काम नाही. सत्यात बंजूताईच्या लग्नाची जबाबदारी सुद्धा आपल्याकडे आहे आणि तयारी एकदम चोख करायला पाहिजे आपण. तू टेन्शन नका घेऊ. तू अजिबात काळजी नको करू. जेव्हा तू टपरीवर नसेल तेव्हा मी टपरीकडे लक्ष देईन आणि जेव्हा मी नसेन तेव्हा तूच लक्ष द्यायचं. आता संध्याकाळी आपण जर टपरी बंद केली तो काही तिकडे मदतीला निघायचं. बरोबर, असंच करा. एक चहा दे रे. ओके. अहो, आमच्या इथला चहा म्हणजे का नाही, तुम्ही एकदा पिऊन बघा. असला चहा असतो ना, उगच नाही. पप्प्या शेटचा चहा म्हणजे एक नंबर चहा. मार्के पिऊन बघा. असा कडक चहा अख्ख्या साताऱ्यात नाही मिळायचा. उगच आहे चर्चा अख्ख्या साताऱ्यात आपल्या चहाची. अरे लोक येड्यावनी पितात आपला चहा. बरं ते काम कर, चहा घे आणि 2 नंबरला 3 चहा देऊन ये जा पटकन. जमतंय. चावतला नाही तो. आवातला जा आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन ये. हा, हॅलो, बोल. वय अगं, माझंच लग्न ठरलं. म्हणजे काय, तुला बोलणार नाही रे? ताईनं चांगलंच अडकवायचं ठरवलंय की मला आधी सांगायचं पोलीस आहे म्हणून. सुपारी फोडायचा बी कार्यक्रम होणार आहे आणि तू यायचंस. तिला किडनॅप करून आपलीच वाटलं लागणार आहे. वय सत्याशीच होते लग्न. त्यापेक्षा तिचं ते बघल आणि आपलं आपण स्वतः बघू आपण. मम्मी लय दमलो बघा. तेच की माझ्या मम्मी कसल्या उन्हात घेऊन गेला होता शॉपिंगला. नेलं ते नेलं, साधं पाय बी नाही विचारलं. हाव सपना वहिनी, ते सगळं सोडा. साधा ऊसाचा रस पण नाही पाजला. हा तेच की. आणि हे सगळं कुणासाठी केलं तर त्याने बट म्हणजे वहिनीसाठी. हाव मम्मी, तुम्ही हे नका विसरू तुम्ही कोण आहे ते.
सत्यदा या सातारचा वाघ आहे आणि तुम्ही त्या वाघाची आई. वाघीन आहे तुम्ही, वाघीन. तेव्हा फोडा की दर काळी. ए करे सपने, उगा थोबाड पाडून बसू नका. आता लगीन कराय म्हणल्यावर एवढी मेहनत तर करावीच लागणार ना. अजून तर बस्ता घ्यायचाय, समजा शॉपिंग करायचंय. आणि काय करे सांगितलं ना तुला, नेबळेट नाही मंजिरी वहिनी. आणि ए सपने, तू मोठ्या जाऊ बाई अशी म्हणायची सवय लावा जरा. वा माया, वा 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 वा, अगदी हौसेनं बाजार केलाय की. चित्तरकार, आता माझ्या लेखाचं लगीन आहे म्हणल्यावर एवढं तर करणारच ना मी. खरं तर हे खूप आधी करायला पाहिजे होतं तू. पण ठीक आहे, उशिरा का होईना, पण जे झालं ते चांगलं झालं. आता आपण जोडीनं बस्त्याला जाऊ आणि बस्त्याचा सगळा खर्च मी करणार आहे. काय? अहो फक्त बसतेच काय, हळद मेहंदी संगीत ह्या समजायची शॉपिंग आपण एकत्र करू. आणि ही समजा फक्त मंजिरीसाठी चाललंय ना. फक्त मंजूसाठी म्हणजे? नाही नाही, म्हणजे सत्य आणि मंजिरीसाठी चाललंय ना असं. हा, खरंय तुझं. भारती मॅडम, भजी एक नंबर झाली. हा अगं सकाळी खायला हवी होती, एकदम मस्त गरमागरम खाल्ली असती. सत्य हा आता का आला असं? वाघमारे, सत्या काय रे? अरे लग्न करून म्हणजे तुझ्याच घरी येणार आहे, करमत नाही वाटतं तिच्याशिवाय तुला? अहो तसं काय नाही भारती मॅडम, मी जरा काम होतं ना म्हणून आलो होतो. मी बोलू का त्यांच्याशी? तुझीच बायको आहे बाबा, आमची कसली परवानगी घेतोस बोलायला? बोल. वाघमारे, एक मिनिट इकडे आहे की. बस. अहो, एक काम होतं तुमच्याकडं. परत परमिशन मागाल तर नाही आलास ना? रोज रोज नाही मिळणार परमिशन. अहो ते नाही वाघमारे, तुम्ही पण ना, एक गुड न्यूज द्यायची होती तुम्हाला. काय झालं? अहो मग मी लय खुश आहे. आणि सुपारी फोडायच्या कार्यक्रमाची तयारी एवढी जोरदार सुरू केली ना